प्रतिसाद आहे आम्हाला. आम्ही चारही उमेदवार ज्या ज्या भागामध्ये आम्ही जातोय तिथे आम्ही मतदान करायला जातो असं आम्हाला न वाटतं. आम्ही आमची विजय मिरवणूक काढतोय असाच लोकांचा प्रतिसाद आहे. जेणेकरून ज्या भागात गेल्यानंतर स्थानिक मतदार त्या विभागातील मतदारच तिकडे आमच्या जोडीला असतात. म्हणजे आम्ही गेल्यानंतर एक कमीत कमी आमच्याकडे 500 ते 600 कार्यकर्ते आमचे जे मतदार आहेत, आम्ही इतर कुठल्याही भागातले लोक मागवलेले नसतात, त्या भागातले त्या विभागातले लोक आमच्या जोडीला असतात. यावरूनच कळतं जर 500 कार्यकर्ते आमच्या जोडीला असेल तर त्याच्या घरातली 4 मतं आणि आजूबाजूची मतं अशी आम्ही 8-10 हजार मतदार एकत्र घेऊनच प्रचार आमचा चालू आहे आणि आमचा सर्वांचा विजय हा नक्की पक्का आहे. बहुजन विकास आघाडीचा मतदारांना काय आवाहन करावं? मतदाराला आव्हान करणार आहे, तुम्ही आमिषाला बळी पडू नका. तुम्हाला 1.5 वर्षापूर्वी जो तुम्ही अनुभव घेतला, बदल घडवण्याचा प्रयत्न केला, पण तोच बदल कुठेतरी आज स्वतःच्या अंगाशी आलेला आहे, स्वतःच्या गावाशी अंगाशी आलेला आहे. लोकांच्या ज्या गरजा होत्या, मूलभूत गरजा कुठेतरी कमी पडायला लागल्या आहेत. 5 वर्ष 10 वर्ष झालं प्रशासन असल्यानंतर प्रशासनाने पूर्ण समाजाची असेल, दुकानदाराची असेल, इकडे जेवढे दुकानदार आहेत ह्यांची बघायला अक्षरशः लूट माजवलेली आहे. कारण त्यांच्याकडे आम्ही महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नसल्यामुळे कारणामुळे फक्त त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्वतःची स्वार्थ आणि स्वतःची झोळी भरलेली आहे. आम्ही जेव्हा स्थानिक नगरसेवक म्हणून त्या महासभेमध्ये बसणार तेव्हा आम्ही आमच्या इकडच्या नागरिकांचा पूर्ण विचार करूनच करणार. जसं टॅक्सच्या बाबतीत टॅक्स वाढले असतील, नळ कनेक्शन असतील, गटारीच्या सुविधा असतील, कचऱ्याच्या सुविधा असतील, याच्यासाठी आम्ही लढणारे सर्व असू आणि चांगल्यात चांगल्या सोयी आमच्या इकडच्या राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला असतील, दुकानदाराला असतील, कुठल्याही भागाला आम्ही देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. प्रचार करताना अजून एक मुद्दा प्रकर्षाने जाणवतो की 5 वर्ष ही बहुजन विकास आघाडीची सत्ता होती आणि बहुजन विकास आघाडीनेच कार्य केलं नाही. तर लोकांपर्यंत आता या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला प्रचाराची दिशा बदलावायची वाटायची अशी काय वाटतं तुम्हाला? 35 वर्ष बहुजन विकास आघाडीने याच्यावरती केलं. आता हे या रस्त्यावरती उभे राहणार, हे आता वन वे आहेत. हे कधी आता झाले का? 1 वर्षापूर्वी झाले आहेत का? हे 35 वर्षापूर्वीच झालेले आहेत. म्हणजे जिथे जिथे उभे राहून बोलतात की आम्ही यांनी काय केलं नाही, ते रस्ते, ते गटार, त्या लाईट्स ह्या 35 वर्षापूर्वीच झालेल्या आहेत. हेही त्यांनी लक्षात ठेवावं. आता तुम्ही बघणार 1.5 वर्षापूर्वी खड्ड्याची रस्त्याची परिस्थिती बघितली असेल. आज पाण्याची योजना आणलेल्यानंतर येऊन पाईपलाईन टाकतात. जर एवढंच वाटतं, एवढंच आम्ही काम करतो असं वाटत असेल तर जे खरोखर रस्त्याची गरज आहे, जे खड्डे पडलेले आहेत ते भरून दाखवा ना, ते रोड बनवून दाखवा ना, तिथे गटारे बनवून द्या. जिथे जिथे आम्ही जेव्हा 5 वर्षापूर्वी जे जे कामं मंजूर केलेली त्याचं कुठेतरी आता निविदा होऊन तिथे कामं सुरू झाल्यावरती येऊन रील्स बनवणं, व्हिडिओ बनवणं, आम्ही केलं. आम्ही काय केल्यापेक्षा आम्ही काय करणार आहे, अगोदर काय केलेलं आणि आत्ता काय करणार ही विजन आम्ही घेऊन, विकासाचा मुद्दा घेऊन लोकांच्या समोर जाणार आहे. मतदान बंधू भगिनींनो, तुम्हाला आम्ही आमच्या मार्फत आव्हान करत आहे, तुमचा जो हक्क आहे, लोकशाहीने तुम्हाला दिलेलं एक अनमोल तुमच्याकडे एक शस्त्र आहे मतदान करण्याचं, तो तुम्ही मतदान करा. येणारे या 15 जानेवारीला या प्रभाग क्रमांक 19 सौ लता कांबळे यांची निशाणी आहे शिटी, सौ संतूर यादव यांची निशाणी आहे शिटी, श्री प्रफुल्ल पाटील यांची निशाणी आहे शिटी, श्री अर्षद चौधरी याची निशाणी आहे शिटी. शिटी या सिम्बॉलकडे बघून विकास होणार आहे. आम्हाला कुठल्याही दहशतीला घाबरायची गरज नसणार आहे. आमचा विकास होणार, आमच्या भागाचा विकास होणार हे समजून 16-19 या 15 तारखेला प्रभाग क्रमांक 19 आणि इतर सर्वच भागामध्ये बसलेल्या शिटी हा सिम्बॉल बघूनच मतदान करा. शेवटी हे विकासाचं मतदान आहे, तुमचं मतदान आहे. तुम्हाला 15 दिवस आमच्यासाठी मतदान साठी यायचं आहे. बाकीची 5 वर्ष आम्ही तुमच्या सर्वांच्या सोबत असणार आहोत, एवढंच आव्हान मी करत. लोग चुन के आने के बाद हम लोग विकास करेंगे. काम, नाला, गटर, जो भी सुविधा करना है वो सब हम लोग मिलके साथ में करेंगे. हमारे सीनियर हैं प्रफुल्ल भाई, हमारे साथ में लता दीदी है और हमारे साथ संतूर यादव हैं. हम लोग चारों दिन मिलके विकास का काम करेंगे और लोगों के साथ खड़े रहेंगे. और यही मैं बोलना चाहता हूँ, मेरे ऊपर जो अप्पा ने विश्वास जताया है उसके लिए मैं खरा उतरूँगा. आप मतदारों के लिए हिंदी में क्या आह्वान करेंगे? मतदारों लोग को मैं यही हिंदी में आह्वान करूँगा कि 1.5 साल पहले जो गलती की थी आपने वो गलती नहीं करना, क्योंकि उनका खाली जुमला है और हम लोग काम करके दिखाएंगे. धन्यवाद. जन विकास आघाड़ी
6 साल से हमारा कोई नगर सेवक नहीं है। इसके लिए लोगों के मन में ऐसा सामने वाले बोलते हैं, लेकिन हम 6 साल से कोई कार्यकाल हमारा नगर सेवक का नहीं था। इसका फिर भी मतलब राज्य शासन या बीजेपी शिवसेना की सत्ता थी। प्रशासन ही चलाने वाले लोग कौन थे? हाँ, वही जो अभी आपने देखा मीडिया के माध्यम से, आपके माध्यम से लोगों ने देखा, जो यहाँ के आयुक्त थे पवार साहब, उनके ऊपर 200 करोड़ का भ्रष्टाचार हुआ। वो तो 200 करोड़ दिखाने की चीज़ है, वो 2000 करोड़ वो कौन? आम लोगों के, जनता के ही पैसे, वसई विरार के ही पैसे उन्होंने खाए। प्रशासन तो ये होने के सरकार, बाद मतलब ये सरकार जब चला रही थी सत्ताधारी पार्टी जो आज सत्ता में जो है, भी यहाँ पे अधिकारी आए थे वो सब उनके धागे धोरे से जुड़ के, वो किसी मंत्री के कोई जवाई थे, कोई रिश्ते में थे, वो खाली मलाई यहाँ से लेके देश को लूटने का काम कर रहे थे। अभी आपके माध्यम से मैं ये ऑन रिकॉर्ड है कि वसई विरार महानगर पालिका की 400 करोड़ की एफडी तक ये लोग ने खा चुके हैं और विकास तो कुछ हुआ नहीं है, पैसे गए काफ़ी। ताईने जे महिला सक्षमीकरणासाठी जे केलेलं आहे, तर त्या महिलांसाठी आम्ही जशाची तशी सगळे कामं करणार आहोत आणि महिला सक्षमीकरणासाठी आम्ही आणखीन पुढे खूप सारी कामं करू। काय महिलांना आव्हान करणार? महिलांना हेच आवाहन करणार आहे की जे आता जे हे आहे काय लाडकी बहीण योजना, तर त्याच्या बळी न पडता तुम्ही बहुजन विकास आघाडीला मतदान करा, शेतीला मतदान करा आणि आम्ही 4ही उमेदवार आहेत त्यांना निवडून द्या।